प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, अरे कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, अरे कामाचं दाम मिळालाच पाहिजे, कामाचं दाम मिळालाच पाहिजे, कामाचं दाम मिळालाच पाहिजे. घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण मिनिटं देणार नाही, घेतल्याशिवाय. कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव द्या. आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्या. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा. कांद्यासह इतर मालाला योग्य बाजारभाव, मका हमी भाव, खरेदी केंद्राची मर्यादा वाढवून द्या. शासनाने हमी भावाने खरेदी केलेल्या मकाचे पेमेंट तात्काळ जमा करा. हमी भावाने मका विक्रीबाबत 7/12 उतार्यावरील पिकाची नोंद ही अट शिथिल करा. शेतीसाठी 24 तास पाणी, वीज पुरवठा करून लोड सेटिंग बंद करा. केंद्र सरकारचे निर्यात धोरण, महागाई कमी करून युवकांना रोजगार मिळावा. पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी करावी. घरगुती गॅसच्या किमती कमी कराव्या आदी मागण्यांसाठी येवला काँग्रेस कमिटी आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक धरणे आंदोलन करण्यात आले. सदर मागण्या मान्य न झाल्यास सरकार विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा या माध्यमातून देण्यात आला. काँग्रेस तालुकाध्यक्ष समीर देशमुख, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, कॉम्रेड भगवान चित्ते, नाना प्रकाश शिंदे, विद्याभूषण अविनाश दुगड, संदीप दारुंटे, प्रीतम पटनी, शिवाजी निमसे, फारुख शेख, राजाराम खुटेकर आदींसह काँग्रेस पक्षाचे आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला. येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कांद्याच्या प्रश्नांवर कांद्याला हमी भाव द्यावा, त्याचबरोबर आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी जो कष्टाने घामाने पिकवलेला कांदा आहे तो विक्री केलेला आहे त्याला 1500 रुपये अनुदान देण्यात यावं. त्याचबरोबर मकाची खरेदीची मुदत, हमी खरेदीची मुदत ही वाढवण्यात यावी. 7/12 उतार्यावर त्याची नोंद आवश्यक आहे, ती अशी जी अट आहे ती शिथिल करण्यात यावी. अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही येथे येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे टिमक्या वाजून प्रतिकात्मक म्हणजे सरकारला शेतकऱ्यांचा आवाज पोचावा या दृष्टीने आम्ही आंदोलन येथे केलेलं आहे.